भर रस्त्यात महिलांची चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत चेन स्नॅचरला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। प्रभात सिंग उर्फ मदन सिंग जुनी असं या चोरट्याचं नाव आहे। तो टिटवाळा गणेशवाडी परिसरात राहतो। प्रभातनं चेन स्नॅचिंग करण्यासाठी वाशिंद येथून बाईक चोरी केली होती। त्यानंतर प्रभातनं कल्याण, डोंबिवली, विरार भागात चेन स्नॅचिंगचा धडाका लावला होता। डोंबिवलीमध्ये झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवून सापळा रचत प्रभातला बेड्या ठोकल्यात। सराईत गुन्हेगार असलेल्या प्रभात 2 वर्षांपूर्वी हत्येच्या गुन्ह्यातून जामिनावर जेलमधून बाहेर आला। त्यानंतर त्यानं चेन स्नॅचिंग सुरू केली। पीएमटी कॉलनीमध्ये एका महिलेची चेन स्नॅचिंग झालेली होती। सदरच्या चेन स्नॅचिंग मध्ये तिचे रेकॉर्ड असणारा गुन्हेगार प्रभात सिंग जुन्नी याला मानपाडा पोलिसांना अटक करण्यात यश आलेले आहे। त्याच्याकडून जवळजवळ चेन स्नॅचिंग मधला 42,000चा माल रिकव्हर करण्यात यश आलेला असून सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ 4 गुन्हे दाखल आहेत पूर्वीचे। त्यात आणि ते गुन्हे उघडकीस आलेले आहेत। एक कोळसेवाडीचा चेन स्नॅचिंगचा गुन्हा आहे, दुसरा विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हा आहे आणि एक चोरीचा गुन्हा वाशिंद पोलीस स्टेशनचा आहे। आणि सदर आरोपीवर यापूर्वी विरार पोलीस स्टेशनला मर्डरचा गुन्हा दाखल होता। मर्डरच्या गुन्ह्यामध्ये तो जवळजवळ 2 वर्ष जेलमध्ये होता। जेलमधून सुटल्यानंतर 4ही गुन्हे केलेले आहेत। आरोपीचा अंतिम कसोशीने रिमांड घेऊन सिनियर कदमानी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे।